नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत. आज भोगी आहे तर आज भोगीचीच भाजी करूयात. तर व्हिडिओ टाकायला उशीर झाला आणि भोगीची भाजी आज सकाळीच बनवलेली आहे. तर ही भाजी ना आता गावाकडील पद्धतीने, आता प्रत्येक ठिकाणी भोगीची भाजीची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी सुक्के करतात तर काही ठिकाणी अशी पातळ करतात. आमच्या गावाकडे ना एकदम पातळ भाजी करतात भोगीची, अशी भाकरी चुरून खाण्यासारखी. तर मग त्यासाठी मी आता सुरुवातीला ना मी तीळ घेतलेले आहेत कोरड्या कढईत भाजायला. आता भाजीला टाकण्यासाठी आता तीळ चांगले भाजलेत. आता हे थंड झाले ना तीळ, हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. आता हे तीळ काढून घेऊ आणि त्याच्यात ना आपले ओले हरभरे असतात का सोलाने, ते आमच्याकडे याला ढाळे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. त्याचे दाणे असे सोलून घेतलेले आहेत, हे एक वाटीभर आहेत. आता हे पण चांगले डाग पडूस तर भाजून घ्यायचे आणि थंड झाले की हे पण मिक्सरवर ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, ओबडधोबड करायचे. आता हे पण काढून घेऊ, हे पण थंड करायला घेऊ आपण. आणि इथं ना दुसरं वाटण मी ना लसण, खोबरं, नंतर अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे ना ओलं खोबरं आहे माझं, तुम्ही सुक्कं पण घेऊ शकता. आणि हे ना बारीक पेस्ट करून घेणार आहे. आता मी एवढं घेतलं पण एवढं टाकणार नाही मी भाजीला. मी भातासहित ते वाटण करून घेतलेलं आहे, दोन्हीच्या भाताच्या आणि भाजीच्या हिशोबाने. आणि इथे ना मी आपलं वांगी, एक मोठं वांगं कट करून पाण्यात टाकलेलं आहे. आणि ते दुसरं साहित्य घरी बनवलेलं काळं तिखट, जिरी, मोहरी, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे आपले कोरड्या मसाल्यामध्ये. दुसरं साहित्य इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे, परत आपल्या गाजर घेतलेला आहे, ऊस घेतलेला आहे, आपले घेवड्याची शेंग, शेवगा, पेरू घेतलेला आहे थोडा, टोमॅटो घेतलेला आहे, मटार सोलून घेतलेले आहेत आणि बोरं असतात का छोटी छोटी बोरं, ते थोडी घेतलेली आहेत. आणि ज्वारी आणि गव्हाचा ओला हुरडा असतो का, तो थोडा थोडा घेतलेला आहे, कारण त्याचा माना असतो. पण ते कणसाला ज्वारी भरलेलीच नव्हती म्हणून तेवढंच निघालं थोडं थोडं. आता आपण वाटण काढून घेतलं, ते डिशमध्ये दिसतं ते हिरव्या आपल्या ह्याचं वाटण आहे, ढाळ्याचं हरभऱ्याचं. नंतर ते लसण खोबरं आहे वाटीतलं आपण जे बारीक करून घेतले, ते मी पेस्ट केली. त्यातले निम्मी भाजीला घेतले, निम्मी भाताला ठेवले. तिळाचं कूट करून घेतलेलं आहे. आणि हे ना शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी आधीच केलेलं होतं म्हणून मी आत्ता केलं नाही, ताजं पहिलंच होतं. आणि ही ना भोगीची भाजी आहे. अशा प्रकारे भोगीची भाजीची पानं असतात, अशी भाजी भेटती बाजारात. आणि ही भाजी ना स्वच्छ धुवून आता ही कट करून घ्यायची. आणि काही ठिकाणी ना ही भोगीची भाजी असते का, ही आपण पालकाची भाजी कशी गरगट्टा करतो तशा टाईपमध्ये करतात. ही भाजी कट करून पालकाच्या भाजीसारखी शिजायला घालतात आणि नंतर त्यात बाकीचं थोडं थोडं साहित्य घालून असे एकदम गरगट्टा करतात त्याचा. पण आमच्या मराठवाड्यात ना गावाकडे खेड्यात अशी रस्सा भाजी केली जाते बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाण्यासारखी. तर इथं ना मी आपली भोगीची भाजीची अशी बारीक करून घेतलेली आहे. आता मी ना दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवले आणि इथं कढईत तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की मोहरी टाकते. मोहरी आपली तडतडली की नंतर जिरे टाकते. आता गरम पाणी ना तुम्हाला किती भाजी पातळ करायची किती करायची त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आमच्यात भरपूर पातळ लागते, कारण खेड्यात ना असे लोक बाजरीची भाकरी ना असे चुरूनच खातात भाजी, त्याच्यामुळं भाजी खूप पातळ लागते. आता पद्धत असते प्रत्येक ठिकाणची. तर मी ना मोहरी तडतडली की जिरे टाकले, जिरे फुलले की लसण, खोबरं आणि अद्रक ह्याचं जे वाटण होतं ना कोथिंबीरीचं, ते वाटण टाकलं त्याच्यात. ते वाटण चांगलं हे झालं की नंतर त्याच्यात कढीपत्ता टाकते. कढीपत्ता जरा सुकलेला होता माझा, बरेच दिवस झाले त्याला आणून. नंतर टोमॅटो टाकलं. तर आमच्या खेड्यात ना शेवग्याची शेंग जास्त करून टाकत नाहीत, पण होती माझ्याकडं म्हणून शेवग्याची शेंग टाकली. बाकीचं साहित्य सर्व टाकतात पण शेवग्याची शेंग, बटाटं, कांदा टाकत नाहीत. मी बटाटा कांदा नाही टाकलेला पण शेवग्याची शेंग टाकली. सहसा टाकतच नाहीत आमच्या इकडं कोणी. तर इथं ना मी ऊस टाकते थोडं, आपलं घेतलेला त्याचा मान असतो म्हणून ते. आणि मोठेच तुकडे केलेत म्हणजे का आपल्याला नंतर लक्षात यावे म्हणून. आणि बोरं कट केलेले ते टाकले. नंतर ते ज्वारी, परत गहू जे घेतलेत ना आपण त्याचे कवळे कवळे त्या कणसातून काढून ते पण टाकायचं त्याच्यातच, त्याचा पण माना असतो. तर कणस आणखीन कवळी होती, त्याला आलेलंच नव्हती, एवढे भरलेलं नव्हतं म्हणून मी थोडं थोडं टाकलेलं आहे. पेरू थोडा टाकलेला आहे. नंतर गाजर टाकू आपण. आणि कोणी कोणी ना ही आता अशाच टाईपमध्ये भाजी करतात पण हे पातळ करत नाहीत, अंगलागी करतात.
तर शेवग्याची शेंग ना मी एक्स्ट्रा टाकली, कधी टाकत नसते, आज पहिल्यांदाच टाकली मी, होती म्हणून. आमच्यात टाकत नाहीत गावात शेवग्याची शेंग, पण आज टाकली. म्हणलं चला पाहूया टेस्ट कशी येते ती. पण खूप छान झाली भाजी, मस्त झाली एकदम. आता मटार टाकूयात आपण. तर हे हरभरे आहेत ना माझे, ते सोलाने थोडेच होते, मला जास्त भेटले नाहीत, म्हणून मी वाटाणा जास्त घेतलेला आहे. तुमच्याकडे जर असेल डाळा भरपूर तर तुम्ही वाटाणा नाही टाकला तरी चालेल, तो हिरवा हरभराच टाकला भरपूर तरी चालते. नंतर इथं भोगीची भाजी टाकूयात आपण. आणि आता तेलात आणि मिठातच हे भाज्याला आपण एक वाफ देऊन घेऊया, म्हणजे चांगले आपले भाजीला चव येते चांगली. तर मी तेलात चांगलं परतून घेते त्याला भाज्यांना. आता मीठ टाकते आणि हळद पण टाकते थोडी, आणि चांगलं मिक्स करते. आणि आत्ता ना गॅस बारीक करते, मिक्स केल्यानंतर गॅस बारीक केल्यास झाकण टाकून ना एक 4 मिनटाची वाफ देते, 3-4 मिनिट त्याला एक अंदाजेच. आणि इकडं तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर आपलं पाणी गरम होतंय, बारीक गॅसवर पाणी ठेवले गरम करायला. आणि बाकीचे जे कोरडे मसाले आहेत ना ते आपण नंतर टाकूयात. आता फक्त हळद मीठ टाकली आपण, आणि 3 ते 4 मिनिटांनी तुम्हाला दाखवते चांगली वाफ बसली आपल्या भाज्यांना. आता आपण याच्यात ना वांगं टाकलं नव्हतं मगाशी, माझ्याकडून विसरलं, तसंच राहिलं, म्हणून मी आत्ता टाकते वांगं कट केलेलं साईडला, तसंच राहिलं डिश. आता वांगं टाकले की नंतर आपण जे मसाले आहेत का ते पण आताच टाकून घेऊयात लगेच. खरं तर ही भाजी मी तुम्हाला 2 दिवसाखालीच टाकायला पाहिजे होती, पण मला नाही कामाने करणं झाली आणि टाकणं झाली. तर आता मी याच्यात मसाले टाकते. लाल तिखट टाकलं, कांदा लसूण मसाला, धने जिरे पूड, गरम मसाला, आणि जे आपण घरी बनवले आपलं काळं तिखट. यातलं फक्त कांदा लसूण मसाला आपण विकत आणतो, बाकीचं सर्व आपण घरीच केलेला असतो. गरम मसाला, हळद घरीच बनवलेली असते, धने जिरे पूड घरीच बनवलेली असते, काळं तिखट लाल तिखट पण घरीच बनवलेलं असते. फक्त कांदा लसूण मसाला मी विकत आणलेला आहे, तो पण मी आता एके दिवशी तुम्हाला त्याची रेसिपी टाकते बनवून. आणि आता ना आपण याच्यात जे आपण ओले हरभरे होते ना आपण भाजून मिक्सरवर ओबडधोबड त्याचे काढलेले, ते टाकूया आणि त्याला चांगलं परतून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यात ना गरम पाणी जे करायला ठेवले ना ते टाकूयात. आता तुम्हाला किती भाजी पातळ घट्ट हवी ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याला एक ह्याच्यातनं जे आपण बारीक तीळ केलेलं होतं ना मिक्सरवर, ते तिळाचं कूट टाकूया, शेंगदाण्याचं कूट टाकूया, आणि मीठ आणखीन थोडंसं टाकते. मगाशी टाकलं होतं आपण भाज्याबरोबर, पाणी टाकल्यास आणखीन मीठ टाकते. आणि आता ना याला चांगली एक 5 मिनटं बारीक गॅस याला अगदी आधी उकळी येऊन देते फुल गॅसवर, आणि नंतर बारीक गॅसवर एक 5 मिनटं ह्याला शिजवून देते. तर आपली भाजी झाली तयार. आता मी गॅस बंद केला आहे, एक 5 मिनटं शिजून दिली आपली भाजी, तुम्ही पाहू शकता. खूप छान झाली, वास पण छान येते आणि टेस्टला पण छान झाली. तर माझी ही भाजी कशी वाटली गावाकडील पद्धतीने ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.